नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर बघा मैत्रिणींनो, अगदी तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहे त्या पद्धतीनेच आरी वर्क कसं करायचं आहे हे आपण बघणार आहोत। तर अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवलं तरी पण तुम्हाला सहज जमेल, तर इतक्या सोप्या पद्धतीमध्ये आपण सांगणार आहोत। तर सर्वात आधी आपण पाठीमागचा भाग कसा स्टिचिंग करायचा हे बघूयात आणि त्यानंतर त्याच्यावर आरी वर्क कसं करायचं हे आपण बघणार आहोत। ठीक आहे, तर इथे बघा मेन फॅब्रिक घेतलेला आहे। मेन फॅब्रिकवर ठेवलेलं अस्तर, मेन फॅब्रिकची सरकी बाजू वरून आहे आणि उलटी बाजू खालून आहे। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला गळ्यावर टीप टाकून घ्यायची। तर मैत्रिणींनो, ही गळ्यावर टीप टाकताना काय करायचं, सगळीकडून एकसारखा आपला कपडा सुटला पाहिजे। गळ्यावर टीप टाकताना एवढी तुम्हाला काळजी घ्यायची आहे, म्हणजे त्यांना आपल्या गळ्याला फिनिशिंग सुंदर येते। ठीक आहे, त्यानंतर मध्ये जो शिल्लक फॅब्रिक होतं ती मी घेतलेलं आहे इथे कटिंग करून। ठीक आहे, त्यानंतर पूर्ण गळ्याला आपल्याला असे कट मारायचे। हे कट मारल्याने काय होतं, आपला गळा अगदी फिनिशिंग सोबत पलटी होतो, आपल्याला कुठे चुनी वगैरे पडत नाही। ठीक आहे, त्यानंतर अशा पद्धतीने अस्तर फोल्ड करायचं आणि अस्तरवर टीप टाकायची, याला धास टीप म्हणतात। तर मी जेव्हा पण धास टीप शब्द वापरेल तर असं समजायचं अस्तरवर टीप टाकायची आहे। ठीक आहे, तर अस्तरवर आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे। तर बघा, आपण आता पूर्ण गळ्यावर धास टीप टाकून घेतली। त्यानंतर आपल्याला फिनिशिंग टीप टाकायची आहे। अगदी सहज आपल्याला वरतून फिनिशिंग टीप टाकल्या जाते। त्यानंतर काय करायचं, मेन फॅब्रिक आणि अस्तर सगळीकडून आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे, सगळीकडून टीप टाकून कव्हर करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपलं जे शिल्लकचं फॅब्रिक आहे, आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर आपण जॉईन केल्यानंतर जे शिल्लकचं फॅब्रिक उरतं आपलं, ते आपल्याला इथे बरोबर फिनिशिंग सोबत कटिंग करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर बघा मैत्रिणींनो, एकदम सोपी पद्धत आहे आरी वर्क करण्याची। जर तुम्ही पहिल्यांदा जरी बनवलं तरी पण तुम्हाला सहज जमेल, इतक्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। माझा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। तर बघा, खाली इथे कमरपट्टी आपल्याला जॉईन करायची आहे। तर तुम्ही कमरपट्टी कोणी कोणी काय करतं, लगेचच खाली टीप टाकून ती दुमडपट्टी टाकून कमरपट्टी तयार करते। तर त्यावेळेस काय होतं, जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने कमरपट्टी जॉईन कराल तर तुमचं ब्लाऊज तरंगणार नाही। आणि जर तुम्ही डायरेक्ट टीप टाकून जर ब्लाऊज पलटी केलं तर तुमचं ब्लाऊज तरंगेल। ठीक आहे, तर इथे बघा मी 1 इंचाचे डाट टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपली जी कमरपट्टी आहे ती फिनिशिंग सोबत अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायची आणि अगदी फिनिशिंग सोबत इथे टीप टाकून घ्यायची आहे। ठीक आहे, तर इथे बघा मी अगदी फिनिशिंग सोबत टीप टाकून घेत आहे बघा पूर्ण कमरपट्टीवर। तर बघा, आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे। तर आता आपण बघणार आहोत आरी वर्क कसं करायचं आहे। ठीक आहे, तर हे बघा, सर्वात आधी आपल्या आरी वर्कचा आपण खजिना घेऊयात। तर इथे बघा मी लेस आणलेली आहे, मोती वर्क, आणि ही छोट्या मण्याची लेस आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला हा गोंद गरजेचा आहे बरं का। तर हा गोंद घेऊन यायचा आहे मार्केटमधून, आरी वर्कचं सामान घेऊन यायचं आहे। तुम्हाला ज्या पद्धतीचं डिझाईन करायचं ते सामान घ्यायचं। तर बघा, सर्वात आधी काय करायचं, पूर्ण गळ्यावर आपल्याला काय करायचं, पूर्ण गळ्यावर असं आपल्याला गोंद लावून घ्यायचा सर्वात आधी। आणि त्यानंतर बघा, ही जी मोत्याची लेस आहे आपली, तर अगदी सहज त्याच्यावर ठेवली तर ती चिपकून जाते। ठीक आहे, त्याला काहीच अडचण येत नाही, अगदी सहज आपली मोत्याची, हे बघा गोल्डनची लेस आहे, अगदी छोटे छोटे मण्याची आहे। तर तुम्हाला याच्यामध्ये जाडे सुद्धा भेटतात, ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे लेस वापरू शकता। ठीक आहे, तर बघा मी काय करते, सर्वात आधी इथे व्यवस्थित फिनिशिंग सोबत इथे चिपकून घ्यायचं, घाई करायची नाही। हे बघा, आरी वर्क करताना त्याला वेळ लागतो आणि वेळ देणं हे गरजेचं आहे। ठीक आहे, त्याला व्यवस्थित हाताने फिनिशिंग देणं खूप महत्त्वाची टेक्निक आहे। ठीक आहे, महत्त्वाचा पॉईंट म्हणजे व्यवस्थित हळूवार सावकाशपणे करायचं आहे। तर तुम्हाला पहिल्यांदा जर बनवत असेल तर वेळ लागू द्या, पण चांगलंच बनवा। ठीक आहे, तर इथे बघा, त्यानंतर परत मी गोंद लावून घेतला। त्यानंतर इथे बघा मी मोती वर्कची जी आपली लेस आहे ती मी इथे घेत आहे। हे बघा, अशा पद्धतीने जी खड्याची लेस आहे आपली
ती आपल्याला आता इथे लावून घ्यायची। तर बघा अगदी त्याच्या नेटून व्यवस्थित हाताने सेट करत करत आपल्याला लावून घ्यायची। तर इथे बघा हे जो गोंद आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित आपली ही लेस परत निघणार नाही, तर ते गोंदच आपल्या आरी वर्कचा आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित फिनिशिंग सोबत एकदा लावतानाच फिनिशिंग सोबत एकदा चिपकल्यावरती परत म्हणजे तुमचं फिनिशिंग बिघडेल। ठीक आहे, त्यामुळे सुरुवातीपासून व्यवस्थित करायचं। तर बघा आता डबल आपण मोती वर्क लावून घेतली, परत आपल्याला एकदा गोंद लावून घ्यायचा, त्याच्या नेटूनच परत हलक्या हाताने गोंद लावून घ्यायचा आणि सुरुवातीला जे आपण मोती वर्कसाठी छोटी गोल्डन मधली ती मोती वर्कची आपण लावलेली लेस ती परत इथे लावायची। ठीक आहे, तर म्हणजे ती एक पट्टी तयार होईल आणि त्याला बघा हे बघा ही लेस लावल्यानंतर बघा सुंदर आत्ताच इतका सुंदर लुक आलेला आहे। आपलं पूर्ण वर्कचं ब्लाऊज तयार झाल्यानंतर की बघा किती सुंदर दिसणार आहे। तर ठीक आहे, हे बघा आता घ्यायचं आहे आपल्याला गहूमणी। आपले जे वर्क मध्ये जे गहूमणी भेटतात ते गहूमणी आणि छोटे असे थेंबाच्या आकाराचे मोती, आपल्या डोळ्यामध्ये जो थेंब पडतो त्याच्या आकारामध्ये मोती, तसं म्हटलं तरी चालेल, तुम्हाला ज्या पद्धतीने समजेल ते तुम्ही समजू शकता। ठीक आहे, तुमच्याकडे काय म्हणता मला कमेंट करून सांगा। तर बघा मी एका इंचाचं प्रत्येक असं मार्जिन केलं, म्हणजे जेणेकरून आपलं मोती जे आहे मागे पुढे लागायला नको, त्यामुळे मी प्रत्येक पूर्ण गळ्याला एका इंचाचं मार्जिन करून घेतलं। इथे बघा मी मोती घेतलेले आहे आणि गहूमणी इथे मी घेतलेले आहे। त्यानंतर बघा सर्वात आधी आपण काय करूयात, मोती जॉईन करून घेऊयात, नंतर आपण गहूमणी जॉईन करूयात। ठीक आहे, मग अजून आपल्याला सोपं जाईल आणि तुम्हाला समजायला सुद्धा सोपं जाईल। तर बघा सर्वात आधी 2 ते 3 आपल्याला 2-3 ठिकाणी गोंद लावून घ्यायचा, त्यानंतर मोती चिपकून घ्यायचे। 2-3 ठिकाणीच लावायचे, पूर्ण गळ्याला लावत जाऊ नका, म्हणजे बघा हे 2 ते 3 लावेपर्यंत पूर्ण ते गोंद सुकून जाईल, नंतर आपला मोती चिपकवायला आपल्याला थोडं कठीण जातं। जर फास्ट जर करत असाल तर मग ठीक आहे। ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने मी 2 ते 3 असे गोंद लावून घेते। त्यानंतर आपल्याला असं मोती त्याच्यावर ठेवत अगदी फिनिशिंग सोबत आपल्याला ते चिपकून घ्यायचे। ठीक आहे, तर बघा तुम्हाला जर दाट पाहिजे असेल तर परत बघा मी एका इंचाचं होतं आपलं, तर मी परत मध्ये एक लावला, म्हणजे अर्धा इंचावरच मी मोती इथे सेट केला। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते करू शकता। तर बघा आता लावायचं आहे आपल्याला गहूमणी। ठीक आहे, तर गहूमणी लावताना बघा अजून तुम्हाला क्लोज करून दाखवते। हे बघा अशा पद्धतीने गोंद लावून घ्यायचा आणि त्याच्यावर अशा क्रॉस आकारामध्ये ठेवायचं। ठीक आहे, तिथे डिझाईन क्रिएट होते। हे बघा अशा पद्धतीने परत एकदा दाखवते गोंद लावून, परत एकदा तुम्हाला चिपकून दाखवते। सुईमध्ये मी घातलेले आहे आपले गहूमणी, ते सुईमध्ये आल्हादी आपल्याला टेकवता येतात। ठीक आहे, अशा पद्धतीने गोंद लावायचा आणि त्याच्या व्यवस्थित आपल्याला ज्या आकाराची डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये तिथे सेट करून घ्यायचे। ठीक आहे, आणि बघा दुसरी टेक्निक म्हणजे तुम्ही सुई धाग्याने सुद्धा हे मणी फिटिंग करू शकता। तर पुढे कसे सुई धाग्याने फिटिंग करायचे मी ते तुम्हाला समजून सांगते। तर बघा सुई धागा ओवायचा। ठीक आहे, तर इथे बघा एवढे आपले मी गोंदाने चिपकून घेतले, तर तुम्ही पूर्ण सुद्धा गोंदाने चिपकून घेऊ शकता, ते तुम्ही तुमच्या मनावर डिपेंड आहे। तर बघा सुई धागा घ्यायचा, तर आपल्या सुई धाग्याने सुद्धा वेळ द्यावा लागतो बरं का, जेवढा तुम्ही कामाला वेळ द्याल तेवढंच फिनिशिंग सोबत तयार होणार। तर बघा ज्या आकारामध्ये आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये बरोबर सुई धागा टाकायचा आणि त्याला अशा पद्धतीने फिट करत घ्यायचं। खूप सोपं आहे मैत्रिणींनो, एकदा बनवून बघा। ठीक आहे, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। ठीक आहे, तर बघा आपलं वर्क पूर्ण अशी जो आपलं गळा आहे तो पूर्ण आपल्याला गहूमण्याने कव्हर करून घ्यायचा, त्याला डिझाईन करून घ्यायचा आहे। तर बघा व्हिडिओ आवडला तर मैत्रिणी नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। ठीक आहे, तर पूर्ण वर्क आपण अशा पद्धतीने इथे तयार करून घेऊया। तर बघा पूर्ण वर्क आपलं इथे मी तयार करून घेतलेलं आहे। धन्यवाद।